मैं बाबा टिल्लू। हे प्रभु तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही म्हणता हे दोघं जण येडी जोड चालली तर चालली कुठं चालली. तर मित्रांनो, आम्ही चाललो आहे दुसऱ्या पीजीवर कशासाठी म्हणताना आता तर दुपारचा लंच घेऊन डबे घेऊन निघालो आम्ही. मग काय आलो पीजीवर पावचालो घेतले डबे घेऊन मस्त असं गेलो. आतमध्ये गेल्याच्या नंतर मस्तपैकी डबे बिबे ठेवले. कुठं पण जाऊ द्या, मी आमचा भाऊ काय शांत बसत नाही. भाऊनं घातलं ना बूट, भाऊ कसलं तरी तोंड करायला पुन्हा. मग कसा बसा बूट निघला बाबा, बूट निघला तर भाऊची एवढी खुशी. मग काय भाऊनं डायरेक्ट माझ्या हातातून मोबाईलच घेतला खुशी. मग काय खुशी घेतला, पण माझी हालत बेकार झाली ना. आमची गाडी एक किक मारल्याशिवाय चालू होत नाही. मी किक मारू बेजार भाऊला म्हणतो भाऊ ये रे, पण भाऊ काय नावच घ्यायला यायचं. भाऊच्याच नादात केसन बिसन उगन नाद खोळा करून टाकला भाऊनं. आपली गाडी चायना मॉडेलची, आपल्या गाडीला किती किका मारा चालूच व्हायचं, नाव काय घेत नाही. मग काय एकदाचीच म्हणलं हुबाई चालू राग मग काय झाली ना चालू. मग काय विषयच हारडे आपला. मग काय गाडी घेऊन आलो ना मालकाच्या बांधकामावर आलो. मग काय मालकाला म्हणलं बांधकाम कसं चालू. मालक म्हणले एक नंबर, विषयच नाही भाऊ आपल्या बांधकामाचा. काही दिवसातच आपली एक पीजी नवीन रेडी करतो तुमच्यासाठी. मग काय स्वप्नील भाऊ डबे बिबे ठेवून आला. मोनू भाईला म्हणलं नमस्कार, मोनू भाई बी म्हणले नमस्कार. मग काय स्वप्नील भाऊ एकटाच तिकडे थांबून बोटं करायला होता. भाईयांनी मला बसवलं गाडीवर. म्हणले चला आपण पंक्चरचं दुकानावर जाऊन येऊ. अरे मग काय पंक्चरच्या दुकानावर आलो. भाईने लावली ना राव गाडी ढकलायला. अर असली रडत गाडी ढकलेली भाऊ. मला लावली गाडी ढकलायला. मग स्वप्नील भाऊला सुट्टी असते का? स्वप्नील भाऊला बी लावली गाडी ढकलायला. ढकल म्हणलं ढकल, तू पण काय नाव घेतो ढकल. मग काय फायनली आम्ही आलो पंक्चरच्या दुकानावर. मग पंक्चरच्या दुकानावर येऊन पंक्चर काढलं. भाऊला म्हणलं पटकीन कर बाबा कोणी बी पंक्चर आमच्या गाडीला. आधीच आमच्या गाड्या अशा तर पंक्चरच होत्या. तर कुठं काय होईन आम्हाला कधीच काही भरोसाच नाही बाबा. काहीच विषय नाही. आमच्या मागं नवीन एक भानगड असते, दररोज नवीन भानगड आहेच. चला जाऊ दे, असू दे भानगडीचं काय असतं. रोज मड त्याला कोण रड असा विषय आमचा, काहीच विषय नाही. मग काय भाऊ म्हणला थकून गेलता एकदम, बसला चिलमध्ये. मग काय पटकीन गाडी झाली. गाडीला मस्तपैकी स्टार्टर मारलं. भाऊ म्हणलं ए बस लवकर. मग काय सोनू भायाला म्हणलं चला तुम्ही पण. सोनू भाया म्हणले आलोच. म्हणलं तुम्ही ढाकल्या लावले आम्हाला, या मग कवा यायचे तेव्हा मागून. अरे तितक्यात तर सोनू भाईनी टर दिशेने गाडी वळविली वा. मग काय मस्तपैकी बंगल्यावर आलो. मिस्त्री मामाला म्हणलं मिस्त्री मामाची स्माईल बघा कशी आहे. मग काय निघालो आपण मस्तपैकी एक नंबरच्या पीजीवर, म्हणजे आपल्या किचनवर. मग काय आलो किचनवर. नितीन भाऊ चालू होतं. नितीन भाऊचं कटिंग बिटिंग भाज्या बिज्या कापायला मस्तपैकी वांगे कापून घेतले त्यांनी. म्हणलं चला आपल्याला भूक लागली, आपण जेवण करण्यासाठी घेतलं. बसून टी व्ही लावली. मग काय विषय तुमच्या भावाने तुमच्या आवडीचा चहा घेतला ना. म्हणलं डॉलीबाईचा चहा बनव, पण नग म्हणलं डॉलीबाईचा चहा जाऊ तिकडे आपला ऋषी भाऊचा चहा बनवून पिऊ घालू सगळ्यांना मस्तपैकी. मग काय टाकला